मुलीला घेऊन भरधाव धावण्यासाठी सज्ज झालेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्र, आपला आजचा हा 50वा एपिसोड आहे. आणि गेले 50 एपिसोड्स आपली ही बुलेट ट्रेन सुसाट धावतीये आणि अशीच धावत राहणार आहेत. आणि धावता धावता प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा खूप वाढलेला आहे. तुमचे हे आशीर्वाद आमच्यावरती असेच राहू देत. स्वागत करूया आपल्या लाडके जजेसचं, विनोदाचे बादशाह मकरंद अनसपुरे यांचं. आणि केवळ ज्यांच्या हास्याने आयुष्यातले सगळे दुःख नाहीसे होतात अशा आपल्या रेणुका शहाणेजींचं. मित्र, मुलगा जेव्हा एका मुलीला बघायला जातो आणि आपण मुलाला सांगतो की मुलीला संगीताची आवड आहे, तेव्हा मुलगा कसा असा हरखून जातो. पण अशी संगीताची आवड असेल तर मुलगा हादरून नाही जाणार तर काय होणार? या रंगमंचाला हादरवून टाकण्यासाठी वाजत गाजत येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश, प्राजक्ता आणि जोकर ऋषिकेश. नीट नाच म्हणा, झेंडा आलायच घाबरतात बाबा. ये ना सारखेच घाबरतात. जरा म्हणलं ना वर खाली उड्या मारा उंच तर लगेच घाबरतात. कसा संसार करायला ना मी अशा माणसासोबत, माझा मला माहिती भैया. तरी तुला 1000 वेळा सांगत होतो ताई, त्या स्वर झंकार बँड पार्टीतल्या मास्टर राकेश रगडेचं स्थळ चालून आलं होतं, त्याच्या संगत लगीन कर. पण तू काही ऐकलं नाही. तू पडला या फुटक्या ठोलाच्या प्रेमात. पाहिलं का, ही माझी बायको आणि ह्यो माझा साला. दाजी, शिव्या द्यायचं काम नाही कळलं ना. उगी ताईमुळं गप बसावं लागले मला. मी जर शिव्या चालू केला ना तर आई बाप सोडून देशान. मी तोंडाने तर शिव्या देऊ शकतो, पण ताशावर पण देऊ शकतो. ताशावर बी शिवायची भाषा येते याला. विथ एक्सप्रेशन दे बरं मग. तुझ्या माईची एवढंच कळलं, पुढचं कळलं ते आमचं आम्हाला माहितीये. अरे बापरे, मला शिवाय देतो याला सांगायचे, मला शिवाय देऊ लागले. हो हे असं असतं कुठं? आणि मी तुला शिवाय देत नाही रे बाबा. अरे त्या परमेश्वरानंच मला बहिणीवरून शिवी दिली आहे तुझ्या रूपानं. चांगला शाळा मास्तर आहे बरं का मी झेडपी मध्ये गणिताचा. पण हिच्याशी लग्न करून सुख वाजा झालं आणि हा घरात आला आणि माझं संकट असं गुन्हाकारासारखं वाढत चाललंय. असा काय त्रास दिला हो दाजी तुम्हाला मी? काय त्रास दिला? मी लग्नामध्ये वळडू नळड कोल्ड पडेपर्यंत सांगत होतो की मला हुंडा देऊ नका, मला हुंडा नको. तर 150 ढोल ठेवले तर रुखवतात. 150 ढोल रुखवतात ठेवले होते आणि हुंड्यामध्ये याला पण ठेवलं. भैयाला काही बोलू नका. माझ्या पप्पांनी याला सोबत पाठवलं कारण आम्ही बहीण भाऊ आहे ना, कधी एकमेकांना सोडून राहिलो नाहीये. अरे मग काय हनीमूनला बी हो सांगा का? 1 तासाची उसंत नाही, 1 तासाची उसंत नाही. हा ताशावाला तिथं हॉटेलमध्ये तर 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 असा नुसता ग्लास हातात घेतला मी दुधाचा, 1 घोट मारणार तर 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 येतो सुरू. सगळे हनीमूनचे जोडपे खिडक्यात आणि अशा पडद्या बाजूला करून मला शिवाय देऊ लागली. पण आता परमनंट शिफ्ट केलंय ना हॉल मध्ये. अरे पण हॉल मध्ये शिफ्ट करून बी आपले हाल संपले का? रोज मला ते ताशा लपून ठेवावं लागतो बेडरूम मध्ये. घरातल्या ताट म्हणू नका, वाट्या म्हणू नका, टेबल खुर्च्या जे दिसत ते वाजवतो. जगातलं पहिलं घर असन टिपवायला सुद्धा मी वरून कुशन केलं. टिपवाय ताई कसे बोलते दाजी मला? भैयाला काही बोलू नका. माझ्या पप्पांनी पहिल्यांदाच कोणासमोर तरी हात जोडले, म्हणले माझ्या पोरी संगट माझ्या पोराला घेऊन जा, वासरू बनून राहील घरात. अरे पण त्या वासराला शिंग फुटले ना, बैल झाला ना तो. नुसता पावटे टाकत फिरायला ना घरात. साला आहे साला. अरे तू साला नाही, तू साला नाही, तू आई. आईची शपथ,
आईची शपथ सांगतो आयुष्यावर घालाय माझ्या हा दाजी शिवाय देतो मला या सांग शिवाय देऊ लागला मला भैया आधी तुम्हाला अक्कल नव्हती का पहिला मला पाहिला आली तर गणिताचा मास्तर असून मराठीचा प्राध्यापक असल्याच्या थाटात म्हणले तुला ढोल वाजवताना बघून माझ्या काळजात पडघम वाजायले. पण घमकीच बात काय आहे अभि दाजी मस्त चाललंय की आपलं काय मस्त चाललंय काय मस्त चाललंय अरे रोज शाळेतून थकून मागून घरी येतो तर हे वाजायच्या सुपाऱ्या करतात तर मला घेऊन जातात तिकडं एखादी म्हणजे पालखीची सुपारी असेल गणपतीची सुपारी असेल तर झेंडे नाचवायला लावतात मला आणि लग्नाची सुपारी असेल तर हातात खुळखुळा देतात मला. काही म्हणा खुळखुळा वाजवताना लई चकास दिसता गड्या तुम्ही. असं वाटतंय ढोलच खुळखुळा वाजवायला. तो खुळखुळा वाजू वाजू माझ्या खांद्याची हाडं किळकिळे झाली. वर्गात विद्यार्थ्यांना असं फळ्यावर शिकवत असलो ना तो खडूबी असा खुळखुळ्यासारखा धरतोय मी. आता बँड वाली बायको करायची म्हणल्यावर एवढं सोसावं लागणार रोज. मला काय माहिती तुझ्याशी लग्न करून आयुष्याची अशी बँड लागणार आहे माझ्या. असं चाललंय 2 खानाचं घर आहे माझं तर 2 खानातलं एका खानात सगळ्या घराला ऍडजस्ट करावं लागतं कारण एका खानात नुसते ढोल आणि ताशाचा पसारा करून ठेवलाय. पसारा म्हणायचं काम नाही कला आहे आमची आणि तुमच्या बहिणीपेक्षा बरी आहे मी पळून गेली नाही तर काय किती अपेक्षा होत्या मला तिच्याकडून. तू काय बाप आहे की तिचा रे अपेक्षा धरायला तू बाप आहे तिचा आणि मला माहिती आहे ना तुझ्या अपेक्षा तुमच्या दोघांचा प्लॅन माझ्या लक्षात आला होता. तू याच्या गळ्यात तिला बांधणार होती मला काय माहित नाही का काय. माझ्या अस्तित्वालाही मोठा आहे दाजी. कायचं अस्तित्व रे हा समोर ताशामधलं म्हणून माणसाचं अस्तित्व रे दिसला तरी असता का तू. भैयाला काही बोलू नका. पैसा तर नीट तरी पैसा पळून कुणाबरोबर गेली तो सुलभ शौचालयात बसून 5-5 रुपये गोळा करतो. माशा मारणारा असल शौचालयात बसून माशा मारणार चालल पण ह्यो ताशा मारणारा नको मला. अरे लोकांना हलकं करायचे 5 रुपये घेतो हे लोक हा बेवड्या लोकांच्या तोंडातले मी पैसे वडतोय हो. दाजी मला आणि माझ्या ताशाला अजिबात काही बोलायचं नाही कळलं ना. अरे ताशाशिवाय ढोल नाही ऋषाशिवाय हे स्किट नाही. सॉरी विसरलो तो माय मिस्टेक सॉरी. ऋषी वांबुरकर आहे जोकर आलिया भोगासी असावे सादर. असा काय भोग आला हो आमच्यामुळे. कर्तृत्ववान महिला म्हणून मला लेख आला होता पेपरला कर्तृत्ववान महिला म्हणून तर तुमचा फोटो नव्हता आला होता माझा फोटो आणि खाली काय लिहिलं होतं सौभाग्यवती सुभद्राबाई हिंगमिरे यांचा नवरा खुळा आहे. नाही 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 दाजी तसं नव्हतं ते. सौभाग्यवती सुभद्राबाई हिंगमिरे यांचा नवरा खुळखुळा वाजवतो पण कसं आहे ते खुळ आणि वाजवतो हे प्रिंटिंग मिस्टेक मध्ये गायब झालं राहिलं काय खुळा. हे असं चाललंय सगळं खुळा आहे कमी अरे त्याच्यामुळे शाळेतले पोरं मला सिरियसली येत नाही. सारखं मला घालून पडून सुख म्हणून नाहीये. पोरगं पोटात होतं पोराला आत कळायचं मला बाहेर कळायच्या. लेकरू बिचारा माझं आतून ताल धरायचं पण या माणसाला कौतुक म्हणून नाही. पाहिले का बहीण भाऊ कशी डायलॉग ही घेते यो करतोय. अरे लेकराचं कौतुक तर मला सांगूच नको. आमच्यात ना लेकराचे ना मामाच्या मांडीवर बसून जावळ काढतात. ह्यो पा ह्यो मामा एका मांडीवर लेकरू बसलं आणि एका मांडीवर ताशा ठेवला. तिकडं माय ढोल वाजवायली मामा ताशा वाजवायला लेकरू भाव चढल्यावर पाहिलं दोघा इकडं. माझा बाप म्हणला अरे तो केस काबल तरी बाहेरून काय बोलीला ते बी तुझ हातात वस्त्र घे म्हणले. मामाची नाही ना खोड आहे ज्याला त्याला आडवं लावायची आणि आमचा फायदा नाही होते का. शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ना सगळे यांच्या जबाबदारीवर टाकतात. नाही तर काय परवा एका गॅदरिंग मध्ये त्या तब्बल तिला 500 रुपये द्यायला जीवावर आलो होतं यांच्या. तर या माणसानं अख्खं बाबूजींचं गीत रामायण ढोल ताशावर वाजवून घेतलं आमच्याकडून. काय रे भैया मग स्वये श्री राम प्रभू ऐकती स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. आणि मग 15 ऑगस्ट म्हणू नका नाही तर 26 जानेवारी म्हणू नका. अरे मेरे वतन के लोगो पासून तर त्या मुन्नी बदनाम होईपर्यंत सगळे गाणे ढोल ताशावरच वाजवायला लावतो यो माणूस. बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए मुन्नी के गाल गुलाबी नैन शराबी चाल नवाबी रे ले झंडू बम हुई डार्लिंग तेरे लिए मुन्नी बदनाम
वाजवायला लावते आम्हाला. हा हा मग अजून काय? फुकटात नेऊन वाजवलं. अरे अख्ख्या शाळेचं आमच्या अख्ख्या कार्यक्रमाचं बजेट असतं 550 रुपये. हा. तेवढा तर तुला दिवसभराचा मावा लागतो खायला. अरे बरं शाळेत तो तर रिकाम्या हाताने परत येत नाही. तो विद्यार्थ्यांचा पौष्टिक आहार असतो ना खिचडी, त्याचा तेल चूर्ण आणतो हा घरी. काही बोलू नका. तेल चुरून आणून काही श्रीखंड पुरीचं जेवण नाही करत बहीण भाऊ. आ. ढोलाला गरम करायला तेल लागतं म्हणून आणतो. आणि आध्यात्मिक प्रश्न आहे. आमच्या घराण्यात कसं आहे बरं का, घरातलं तेल चालत नाही ढोलाला, ताल चुकीतो म्हणून चुरून आणायला लागते, म्हणून करतो मा भैया. मग नेहमी घालून पाडूनच बोलता, नेहमी वाईटच दिसतं तुम्हाला माझ्यातलं. किती भारी नाव आहे आपल्या बँजो पार्टीचं. काय नाव आहे? सुभद्रा ऋषा बँजो पार्टी. आणि मग माझं नाव कुठे आहे? बँजो कोण आहे मग? हे का? इज्जत मिळते ना, इज्जत मिळते ना तुम्हाला. अरे बाप, इज्जत इथं तर विचारू नका. आमच्या शाळेतल्या चपराशाचं लग्न आणि त्याला वाजवायला यांना सुपारी आणि मला गेल्या खुळखुळा घेऊन. जगातला पहिला मास्तर असेल जो चपराशाच्या शिव्या खात होता. नीट वाजवणार आहे, नीट वाजवणार आहे असा ओरडत होता तो. बरं त्याच्या डोक्यावर पैसे धरले नाही, मी नाचत नाचत घेऊ लागलो. सगळा आमचा स्टाफ पहिल्या पंक्तीत बसून जेवत होता आणि मी मंडपाच्या बाहेर झाडाखाली भिकाऱ्यावणी खातो. पण ढोल बनवते, तोंड बनवते का कधी? कधी त्रास देते का तुम्हाला? तुमचा राग आला तर ढोल वाजवते. या ढोल्याचा राग या ढोलावर काढीते. मी बी तुझा राग आला तुझ्याशी आबोला असलं ना, माझा एकटा खुळखुळा वाजवीत बसतो. माझ्या बी वेदना काही वेगळ्या नाही आहेत दाजी. तुझ्या आहेत का वेदना? अरे इथं सगळ्याला तुझ्यामुळे वेदना आहेत रे. तुझ्या वेदना आहेत का? तुझ्या बरं बाहेर खेळ बरं थोड्या वेळ. दाजी मी काय म्हणतो, आज आपण एकत्र आहे ना. सॉरी चुकलं माझं. हा तुम्ही गप्पा ना. कुणाच्या भावनांना असा बांध घालू नये. तू बोल रे भैया. नाही तर काय, मी जास्त एक्साइट झालो ना तर काड्या तुटोस तर ताशा वाजवतो. ऋषा आमचं तेच म्हणणं आहे की जास्त एक साईड नको होत जाऊ रे, जरा लिमिट मध्ये राहत जाय. सगळ्याचं हेच म्हणणं आहे की तू जरा लिमिट मध्ये राहत जाय. दाजी अरे बाप, लय घाण शिवी दिली बरं काही नाही आता मला. ऐका ना तुम्ही पण मग आमचं थोडं कौतुक केलं पाहिजे ना. अहो डीजेच्या भिंतींच्या जमान्यात आम्ही ढोल ताशाची सेवा करतोय. आम्ही खऱ्या अर्थाने कलावंत आहे. आणि तुम्हाला सांगते कसे, कुणाचा राग आल्यावर तुम्ही असं भुसकन बोलता आणि त्याच्या मनावर घाव घालता. अहो त्याच्यापेक्षा एखादं वाद्य शिका आणि त्याच्यावर घाव घाला. त्यानं काय होईल, तुमचा राग बी जाईल आणि समोरच्याच्या भावना बी दुखावल्या जाणार नाहीत. वा वा ताई, समोरच्याच्या भावना दुखावल्या जाणार नाही. मस्त यण सापडलाय राव. चल चल पुढची सुपारी घेऊ. चल. अशी कशी पुढची सुपारी का? पाळणं म्हणतो ना मला, नाही तर मग माझ्या भावनाने दुखावणार का? आणि प्रेक्षकांच्या बी. ठीक आहे. आता हे बी ढोलावर का? अरे देवा, तसाच म्हणायची वांदे ना, आता ढोल ताशावर म्हणायची. हा पहिल्या दिवशी जन्माला बाळ, ढोल ताशाचा झाला या मेळ. जोडीदार हिचा वाजे खुळखुळ, झुबळ झुरे झो. क्या बात आहे यार. म्हणजे वाद्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर आम्ही तुमच्याकडनं शिकलो. खरं तर आपण जजेसना विचारूयात त्यांना कसं वाटलं. मकरंद सर. फार आवडलं मला स्किट हे. म्हणजे एकतर ह्याच्या वेगळेपणामुळे जास्त आवडलं. आणि गणिताच्या मास्तरची काय अवस्था होत असेल मी असं इमॅजिन करत होतो. पण एकंदरीत तुमचं फार उत्तम कोऑर्डिनेशन होतं. विशेषतः प्राजक्ता, ऋषी, तुमच्या दोघांचं फार उत्तम केमिस्ट्री या स्किटमध्ये जुळली होती. योगेशने पण फार उत्तम साथ दिली. आणि एक वेगळेपणा स्किटमधला मला ते गीत रामायणाचंही आवडलं. म्हणजे ढोल ताशावर तुम्ही अगदी ॲक्युरेट वाजवलं, ही एक वेगळी गंमत. मला लेखनाबरोबरच यावेळेसचं परफॉर्मन्स आणि केमिस्ट्री हे सगळंच आवडलं. तुम्ही कुठेही चुकला नाहीत. तर ह्या तुमच्या वेगळ्या प्रयत्नासाठी म्हणून मी तुम्हाला टोपी देतो. रेणुकाजी, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? मस्त वाटलं, कारण खरंच इतका वेगळेपणा होता ह्या स्किटमध्ये. आणि तुम्ही अप्रतिम वाजवता प्राजक्ता आणि ऋषी. क्या बात है यार. टाळ्या, जोरदार टाळ्या तुमच्या दोघांसाठी. ढोल ताशाची भाषा मला अत्यंत आवडली आणि मला कळलीही. आणि योग्या मुन्नी बदनाम हुईवर तू जो काय पोल डान्स केलायस,
रिअली अमेझिंग ऍक्ट होता. मी पण सेल्फी घेणार आहे. एक नवरा निघालाय ड्राय डे सेलिब्रेट करायला. बघूया तो ड्राय डे सेलिब्रेट करतो की रिपब्लिक डे. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन पॅडी आणि सुप्रियाताई. पार्टीला जातो मी, पार्टीला जातो मी, मित्राच्या घरा, मित्रांच्या घरा. बरं का कसं? पार्टीला जातो मी, पार्टीला जातो मी, पार्टीला जातो मी, मित्रांच्या घरा, मित्रांच्या घरा, मित्रांच्या घरा. काय हे? मी इथे गाडी कसली गात बसलोय? तिकडे तिकडे पेगवर पेग रिते होत असतील आणि मी इथे गाणी गात बसतोय. निघावे बरे लगेच, नाहीतर पहाटे पार्टीला जायची वेळ यायची. चल, ए बायको बायको, मी निघालो का पार्टीला? चल बाय. ओके, चल चल. कठीण 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 किती, कठीण 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 किती, पुरुष पाटे बाये, पुरुष पाटे बाये, कठीण 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 किती. कुठे 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 निघालायस तू? मी जरा- पार्टीला? हो, पार्टी. आत्ताच तर झाली ना न्यू इयरची पार्टी. 1 महिना तर झालाय. अगं वेडे वेडाबाई, अगं ती 31 डिसेंबरची पार्टी होती. हा. ही 26 जानेवारीची पार्टी आहे. काय 26 जानेवारीला ड्राय डे असतो ना, तर मग तो सेलिब्रेट करायला मिळत नाही, म्हणून आम्ही आधीच सेलिब्रेट करतो. ओके. हा? काय काय आहे उद्या? उद्या 26 जानेवारी, स्वातंत्र्य दिन. ओ 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन. हो. आणि 15 ऑगस्टला काय असतं? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दोन स्वातंत्र्य दिन. म्हणजे आपल्या देशाला 2 वेळा स्वातंत्र्य मिळालं का? नाही, नाही ना, तेच म्हटलं. 2दा कसं असेल स्वातंत्र्य दिन, नाही का? काहीतरी घोळ झालाय. हा. घोळ झालाय. ते 2 असणार स्वातंत्र्य. काय मला असं वाटतं हा. ना की ते गणपती असतात आणि मग मागी गणपती असतात, तसं ते स्वातंत्र्य दिन असेल आणि मागील स्वातंत्र्य दिन असेल, असं काय? नाही म्हणजे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, तर मग 26 जानेवारीला काय झालं? हा हे नाही म्हणजे झालं काय? काय तेच ना, विचार कर ना जरा, काय झालं असेल बरं 26 जानेवारीला? 26 जानेवारी 15 ऑगस्ट. मला असं वाटतं की 15 ऑगस्टला इंग्रजांनी भारत देश सोडून द्यायला असं सुरुवात केली असेल, आणि तो शेवटचा जो इंग्रज होता ना, त्याला सगळं आवरून बिवरून निघायला 26 जानेवारी उजाडली. हे एक्सप्लेनेशन कन्फर्म आहे? हा, कन्फर्म आहे. कन्फर्म म्हणजे बघा, आपण जर आपल्याला घर मालकाने असं घर सोडून जायला सांगितलं, तर मग आपण काय लगेच जात नाही. मग आपण पहिले तो टेम्पो बुक करतो, टेम्पोमध्ये ते सगळं टेम्पो येतो, मग सगळं सामान बिमान आपण ते लोड करतो, मग निघून जातो. आणि चावी तर काय लगेच आपण देतच नाही. मग 15-20 दिवसांनी आपण चावी देतो, कारण त्याच्या मधल्या दिवसात तुम्हाला काय काय गोष्टी आठवत असतात, की मध्ये तुम्हाला आठवतं, अहो ती आपली किरसुनी राहिली दारामागे, जा घेऊन या. मग आपली जातो, घेऊन येतो. मग नंतर आठवतं, अहो ती फिनेलची बॉटल राहिली तिकडे टॉयलेटमध्ये, ती आपली घेऊन येतो. मग नंतर आठवतं, बल आपले बल आपण लावले ते आपण ते घेऊन या. असं सगळं. आता सर्वसामान्य माणसाला जर घर सोडून जायला 15 दिवस लागत असतील, तर इंग्रजांना अख्खा देश सोडून जायला एवढे महिने तर लागणारच ना. अरे मी काय गप्पा करत बसलोय, मी तर जातो पार्टीला. चल बाय. ओ बाय. ओ मग प्रजासत्ताक दिन कशाला असतो? प्रजासत्ताक. हा, इंग्रजांची प्रजा गेली आणि सत्ता तेवढी राहिली, म्हणून खरं तर ना ती स्पेलिंग मिस्टेक आहे. प्रजासत्ताक नाही, ते प्रजासत्ता. मी काय गप्पा करत बसलो, मी निघतो पार्टीला. चल बाय. ओके. मी ना शाळेत शिक्षिका आहे, हो. मुलांना शिकवते. हो. पण मला आज कळलं की माझ्या घरात एक अशिक्षित आणि निर्बुद्ध माणूस राहतो. कोण आहे? तू.
तुला ना काही माहित नाहीये, सगळी उत्तरं चुकीची देतोयस तू. आणि जोपर्यंत तू मला सांगत नाही ना की हा दिवस काय आहे, कशाला आहे, तोपर्यंत पार्टीला जायचं नाही. आयला त्या इंग्रजांनी तुझा काय वाद आहे मला काय कळत नाही. तुला 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 जर माहित असेल ना तर तू 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 सांग ना, एवढी शिक्षिका आहेस तर तू सांग नाही ना. मी सांगते, पण तू गेलास ना शाळेत, शिकलास ना. अगं मी गेलोय शाळेत, खूप वर्ष झाली ना, ते विसरलं होतात ना गोष्टी. पण शिकलेलं कुठे आपण विसरतो. आता तू नाही काय लग्नाच्या आधी पार्टी करायचास, हो. आता सुद्धा पार्टी करतोस ना. पार्टी करायला नाही ना विसरलास तू, हा. नाही ना. मग आता हे 2 दिवस का असतात ते मला सांग, नाही तर तुला घरात डांबून ठेवेन. काय सांगतो आठवलं. हा. स्वातंत्र्य दिन असतो ना, तो वाढदिवस असतो ना, देशाचा वाढदिवस असतो. तर वाढदिवस दोन पद्धतीने साजरे केले जातात. एक तारखेप्रमाणे असतो आणि एक तिथीप्रमाणे असतो. तर 15 ऑगस्ट आहे ना, तो तारखेप्रमाणे आणि 26 जानेवारी आहे ते तिथीप्रमाणे. हा. मग तिथी ठराविक तारखेलाच येते का? तिथी तिथी माती खाल्ली का मी? उगाच फालतू काहीतरी बडबडू नकोस. जरा मेंदूला ताण दे, आठव आणि सांग मला. नाही, तोच आजच्या आमच्या डिस्कशनचा मुद्दा आहे पार्टीचा, की असे का देशाला 2-2 वाढदिवस का, पळसाला 3च पाने का, बायका आपल्या पार्टनरला नीट साथ देत नाही का? हाच आमच्या आजच्या पार्टीचा डिस्कशनचा मुद्दा आहे आमचे. ओ म्हणजे हा आता पार्टीला जाणार, तिकडे गेल्यावर तुझ्या असे घशाखाली 2 पेग उतरले की तू मला उद्या सकाळी येऊन सांगणार आपल्यात की नाही 6 स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात किंवा 6 प्रजासत्ताक दिन साजरे केले जातात, असंही सांगशील ना. आधी जातो तिकडे काहीतरी ठरवतो आणि मग येतो ना. चल मी बाय. ओके बाय. जाऊन परत यायला मी तुला जाऊ दिलं तर ना. हा, इथून जर हल्लास ना तर तंगड मोडेन तुझं. आता आठवलं. माहितीये तुम्हाला? आता आठवलं मला. काय असतं तुला सांगतो. 15 ऑगस्टला झेंडावंदन असतं ना, तर त्या दिवशी सगळेजण आपण झेंडावंदन करतो. तर मग काही लोक बिझी असतात, त्यांना त्या दिवशी झेंडावंदन करायला मिळत नाही. म्हणून मग सरकारने काय केलं की 26 जानेवारीला ते झेंडावंदन ठेवलं, म्हणजे कुणाची गैरसोय व्हायला नको ना. मी काय गप्पा मारत बसलोय, चल मी निघतो. ओके. पण 26 तारीखच का, दुसरी तारीख का नाही? म्हणजे 18, 20, 22 असं का नाही, 26च का? हा, त्याच्या मागे ना गणित आहे. गणित. अच्छा, गणिताच्या बाईला हा गणित शिकवणार बरं का. वा वा, सांग. बघ, म्हणजे माझं कसं लॉजिक आहे ते, म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणजे बघा, 15 असं वर एक आकडा लिही आणि मग 26 असा खाली आकडा लिही आणि नीट लक्ष दे. बघ काय केले सरकारने, 1चे 2 केले आणि 5चे 6 म्हणून 26. काय तू पण, चल मी लिखतो. वा 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 वा, खरं तर याच्या या उत्तरासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. त्याच्यावर मला आणखीन एक मुद्दा एक आठवला की हे सगळं असं कशासाठी असणार, की काय होतं की 15 ऑगस्ट असतं ना, ते वर्षाच्या मध्ये असतं, म्हणजे 8व्या महिन्यात ऑगस्ट. तर सरकारने असं ठरवलं असणार की वर्षाची सुरुवात कशी अशी छान मस्तपैकी प्रसन्न व्हायला पाहिजे, म्हणून 26 जानेवारी. वा 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 वा, 100% फालतू आणि टुकार उत्तर आहे. तुला माहितीये तर तू सांग ना. एवढी नाही, मला माहितीये. प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ तरी सांगशील? सिंपल आहे, सांग. प्रजासत्ताक हा शब्दच मूळ मालवणी आहे. प्रजासत्ताक हा शब्द मालवणी आहे, मूळ मालवणी आहे. तुम्हाला सांगतो, त्या कमिटीवर आहे ना एक मालवणी माणूस असणार आणि मालवणी भाषेचं असं प्राधान्य, त्याला एक दर्जा मिळवण्यासाठी त्याने तो प्रजासत्ताक हा शब्द दिला असणार. कारण आपण मालवणीत नाही काय म्हणतो, काळजी दे वाघ, खाऊ घालत्या माणसाक, तसं प्रजासत्ताक. चल मी लिखतो मी. ओके बाय. पण तो शब्द वापरतात का? तर तुला सगळं माहितीये ना, मग तो शब्द का वापरतात ते सांग ना. शब्द वापरतात तो का वापरतात असं वापरतात. तू एक सिंपलची हिंट दे. बघ मला सगळं येतं, मला माहिती आहे. एक हिंट दे मला, एक हिंट दे. हा, 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. बरोबर. आणि 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. बापरे, म्हणजे मग मधली 3 वर्ष काय झालं? 1947 ते 1950 मधली 3 वर्ष झालं काय? तू जा पार्टीला, काय केलं का? म्हणजे आपण पारतंत्र्यातच होतो. एक मिनिट थांब. नाही, तू जा रे. फोन आला तिकडनं, चाल बघ, फोन आला तिकडनं. हा हॅलो, हा पाशा. हा तुम्ही चालू ठेवा.
हां चालू ठेवा तुम्ही. हां येतो मी. हां पोचतो. हां ती माझी बॉटल सेपरेट ठेवा. नाही एका मुद्द्यावर जरा डिस्कशन चाललंय घरी, जरा एक मोठा गहन प्रश्न. मी येतो. चालू ठेवतो मी. चालू ठेवतो. नाही मला आता कळलंच पाहिजे की मधले 3 वर्ष ह्या लोकांनी केलं काय. 1947 ते 1950 केलं काय यांनी. लाज नाही वाटत तुला विचारायला? हा, लाज नाही वाटत? इंग्रज निघून गेल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. इंग्रज गेले, त्यांच्याबरोबर त्यांचा कायदाही गेला. नंतर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती अंमलात आणली. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा स्वतःचा कायदा या दिवशी अस्तित्वात आला आणि म्हणून आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. बापरे, हे एवढा मोठा दिवस आहे होय हा. तुला कसं माहित असणार? तुला कसं माहित असणार रे? कारण 26 जानेवारीला ड्राय डे आणि 26 जानेवारीला पार्टी करूया म्हणून तुम्ही 26 जानेवारी साजरे करता. तू आता ज्यांच्याबरोबर पार्टी करतोस ना त्या मित्रांना गंमत म्हणून विचार फक्त. हा, गंमत म्हणून. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्यातला फरक सांगा, किंवा हे मधले 3 वर्ष कुठे गेले ते विचार. माझी खात्री आहे त्यांना नाही सांगता येणार. त्यामुळे मला वाटतं तू पार्टीलाच जावंस. नाही बायको, एक आय एम सॉरी. म्हणजे मी नाही जाते मी पार्टीला. मी खूपच ऑकवर्ड व्हायला लागलं आता मला. माझीच लाज. नशीब तुला स्वतःची तरी लाज वाटते. नाही खरं आहे तुझं. खरं आहे की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इतक्या लोकांनी बलिदान दिलं, इतक्या लोकांनी आपापल्या पद्धतीनं योगदान दिलं आणि साला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस ड्राय डे म्हणूनच लक्षात राहतात अजूनही आमच्या. सॉरी. मी नाही जात आहे पार्टीला. पण उद्या सकाळी मात्र तुझ्याबरोबर सकाळी लवकर उठून तुझ्या शाळेत येणार आहे आणि तुझ्या शाळेतल्या मुलांसोबत मी देखील देशभक्तीपर गीतं गाणार आहे. तू खूप छान. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात. मला वाटतं या मंचावरचं आतापर्यंतचं सगळ्यात ग्रेट स्किट हे होतं. क्या बात, बढिया. आणि स्पीचलेस ज्याला आपण म्हणतो असं मी झालो. काहीच प्रश्न नाही रे. काय सरळ लिहिलेलं, स्वच्छ लिहिलेलं आणि थेट भिडणारं, काही संबंध नाही, काही नाही. त्यामुळे तुम्हाला मार्क्स असतील तर मार्क्सही घ्या, टोप्या असतील तर टोप्याही घ्या, काय जे वाटेल ते घ्या. वंडरफुल परफॉर्मन्स दोघांचाही, अतिशय ताकदीचा परफॉर्मन्स. रेणुकाताई, हे स्टँडिंग ओवेशन स्क्रिप्टसाठी सुद्धा होतं, लेखकासाठी सुद्धा होतं. अप्रतिम लिहिलेलं आणि अप्रतिम सादर केलेलं असं स्किट आणि खरंच हृदयस्पर्शी आणि अनेकांना बोध झाला असेल कदाचित ह्या स्किटद्वारे. आणि एस्पेशली लहान मुलांना किंवा जरा कॉलेजमधल्या मुलांना जर झाला तर फारच उत्तम होईल, कारण अनेकांना माहिती नाही आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे काय. बट फॅन्टॅस्टिक बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. मजा आली. बसू शकता तुम्ही. थँक्यू. नापास होऊनही डॉक्टर बनलेल्या प्रसादचं गुडघा ऑपरेशन मागे तुम्ही बघितलं. आता त्यांनी दुसरं ऑपरेशन केलंय, ऑपरेशन हेल्मेट. बघूया हे ऑपरेशन कसं आहे. येत आहेत बुंगाट टीमचे संदीप आणि प्रसाद. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. पुणे के दिन
बाबा बाबा पोचलो हॉस्पिटलमध्ये. हा 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 काय ते नाही बाबा, मागचं हॉस्पिटल जरी बंद झालं असलं ना, आता नाही बाबा. आता मी ENT स्पेशलिस्ट झालो बाबा, ENT. सॉरी तुम्हीच पैसे भरून पास केलं ना. सॉरी तुम्हाला काय सांगतो. कोण गिऱ्हाईक येईल ना बाबा. अहो तुमच्या कार्यकर्त्यांनी एरियातले सगळे दवाखाने बंद केलेत. आता माझ्याशिवाय ऑप्शनच नाहीये सर. मी येणार बाबा, येणार गिऱ्हाईक येणार. तुम्ही काय घाबरू नका. डॉक्टर मला वाचवा. बाबा वो आ गया. बाबा मला वाचवा बोलणारा आ गया. डॉक्टर मला वाचवा. आईच्या गावात परत तूच. चल मी येतो. बाय. हे बघ थांब. एरियातले सगळे दवाखाने बंद झालेत. माझ्याशिवाय ऑप्शन नाहीये. रिव्हर्स घे. तुझ्या बाईकला रिव्हर्स गिअर आहे. काय करू, पाय नाही पुरत ना म्हणून हाताने. चल ये मागे येऊ दे. बघ मागे टच होते का. बघ पार्क कर. कशाला जमतंय तेवढंच वापरा ना. उगाच आपलं दे. मी पार्क करतो. घे. लगेच सोडायची. खेचू मागे खेचू. मागे घेच. पीके नाही एसके. साकिनाकावरून आलो मी. ठीक आहे पण आधी बोलायच्या आधी हे का. हा तेच मी सांगतो ना तुला. तेच सांगतो. हा मी तेच सांगतोय ना तुला. अरे तेच सांग. तुझ्या तर आईला लाव आता लाव. तू काय आपलं दगडे. अरे थांब. लगेच काय सोडतो तू. खेचू. बघे ऐक हे मी मुद्दाहून नाही टाकलं रे. आय गॉट इट. तू बॉक्सिंग खेळायला घातलेस ना. कमन फाईट. खेळ. बॉक्सिंग खेळ, कबड्डी खेळ, क्रिकेट खेळ, सगळं खेळून झालं की मला सांग. मग आपण डॉक्टर खेळू. नको डॉक्टर नको. का लहानपणी डॉक्टर खेळताना घरच्यांनी पकडलं, खूप मारलं. तेव्हा पण काहीतरी चुकीचा खेळला असशील तू. असू दे. इथे काय आलास ते सांग. अरे इथे का आलो म्हणजे हे हेल्मेट अडकलंय. अरे कशाला नको त्या गोष्टी अडकवता. कुठली गोष्ट कुठे अडकवायची माहितीये. म्हणजे तुला जर केसात अडकवायचं होतं ना तर फणी अडकवायचीस, कंगवा अडकवायचा. एकच झालं ना फरी. नाही. आमच्या घरी फणी चपटी असतो, कंगवा गोल असतो. किती बोलतो रे तू. किती बोलतो तू. इथे नाही कुठेतरी नाटकात ना प्रॉम्प्टर करायला पाहिजे होता. का बोलतो माहितीये का कारण तू बोलत नाहीस. आपल्या गोष्टी इथे काय सांगितलं पाहिजे का. मी नाही काढलं, तू काढलं. चल बोल आता काय ते. अरे हेल्मेट काय झालं माहिती का. माझं हेल्मेट हरवलं रे. तर मी नवीन हेल्मेट घ्यायला गेलो कंपनीमध्ये. त्याला बोल एक चांगलं हेल्मेट द्या. तू मला काय बोलला माहिती साहेब, हे मस्त हेल्मेट आहे, एकदम मस्त तुम्हाला दिसेल साहेब, हे हेल्मेट घ्या साहेब. अरे बोला ऐक हे छोटं आहे. नाही साहेब एकदम मस्त आहे. एवढं फिट हेल्मेट दिलं ना, कायमचं फिट झालंय. 4 दिवस मी असाच फिरतो. तुला माहितीये काय. तू करेक्ट ठिकाणी आलास. मला माहिती ना मी एकदम करेक्ट ठिकाणी आलो. तुला आठवतंय मागचं. आठवतंय का मागे फोन राहिला होता आतमध्ये. हा बाबांनी मला नवीन फोन पण दिला ना माहितीये. नंतर कसा देतील तू. कुठे पण टाकतोस ना फोन. कसा तुझा मोबाईल हँग होतो. मग मोबाईल हँग झाला ना मग मी पँग होतो. मग मला असं चालावं लागतं माहिती का. फोन बिन येतो का. फोन बिन येतो ना कधी आदनमधनं फोन पण येतो. कधी पण फोन येऊ शकतो. चल. हॅलो हे बघा इथे कोण नाही राहता. प्रसाद खांडेकर बिंडेकर. तो मेला 1.5 वर्षापूर्वी. हा नाही कसा मेला माहितीये का. छोट्या पिंच्या चार्जरवर डोकं आपटून मेला तो. तू असं सांगतोस माझ्याबद्दल लोकांना. मग हे पण इतके दिवस माझा मोबाईल चार्ज राहिला. हे बघ माझा पाठांतराचा जरी लोचा असला ना तर एनर्जी फुल आहे. कळलं ना. फुल एनर्जी. त्याच्यामुळे मी पण चार्ज असतो आणि मोबाईल पण चार्ज असतो. कळलं ना.
तुला माहिती तू करेक्ट ठिकाणी आलायस. मला माहित मी नाही. ENT स्पेशलिस्ट आहे. ENT काय 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 ENT स्पेशलिस्ट. ENT हे काय 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 असतं काय? अच्छा म्हणजे नाक कान डोळे. नाही 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 मग ENT म्हणजे इथे नाही तर तिथे. बाई, मी परत परत बात नाही करणार. कर ना आता काहीतरी कर. कसं असतं माहितीये, कमी क्षेत्रफळ असलेल्या जागेवर जर जास्त क्षेत्रफळ असलेल्या वस्तूने आपलं क्षेत्रफळ काबीज केलं तर चटई क्षेत्र कमी पडल्यामुळे असं घडतं. मला चटई कळला नाही. काय बोलतोस ते कळलंच नाही मला. मलाही नाही कळलं. कशाला वाचतो? कुठेतरी पाठ केलेलं आठवलं. हो का? तू काही घाबरू नको. 2 मिनिटात तुझं हेल्मेट काढतो. थांब मी 2 मिनिटात लगेच काढणार. काय नाही मान कापणार. हेल्मेट काढणार मग परत. हे ते ठेव. सोपं सोपं कर ना अरे काहीतरी. खूप सोपं आहे. लगेच 2 मिनिटात नको होणार. नको सोपं बघ ना काहीतरी सोपं असेल ना खूप त्याच्यापेक्षा. मोठी प्रोसेस आहे रे यार. सोपं कंटाळा येतो माहिती. आधी बेशुद्ध करा, हे करा, ते करा. कर ना यार तो ते वरचा भाग मला बेशुद्ध करा. इकडे सोपं करा काय तो तिकडे बघ काय. काय केलंस रे तू? हा? काय केलंस? मी काय केलंस काय? बघ हे हारायला लागलं. काय केलंस तू? अरे हे काय केलं काय तू? मला वाटतं चुकून खालचा भाग सुन्न झाला रे. अरे तू सुन्नाहून मर ना कुठेतरी जाऊन. अरे हे काय करून ठेवलं काय तू? हा, थांब, ए अरे हे बंद काय बटन चालू केलं? वरचा भाग सुन्न करायला वरचा. लागला. नीट स्थिर उभा. अरे कसा स्थिर उभं राहू? तू चालू केलं ना कसा स्थिर कुठेतरी कुठेतरी घुसले. मला वरचा भाग सुन्न. ए टाक टाक डोळ्यात टाक. डोळे बिळे फोड आणि मग मी आंधळा बनतो आणि जातो. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर. अरे हे काय केलंस तू? आता correct आहे. अरे एके अँगल. इकडे इकडे अरे इकडे. अरे हे काय हलतंय आता खिचून काढतो. अरे खेचायला काय पत्ते आहेत का ते? अरे अरे हे थांबव ना. हे मला तर काहीतरी ऑइलिंग करावं लागेल. काय? तेल घालावं लागेल. तेल तू ना घाल. घाल काय घालायचं ते घाल पण नीट कर. थांब थांब. मग तुझ्या डोक्यात होल करावं लागेल. होल. काय करतोय? धर्र. दे धरतो दे. ए मशीनचा आवाज आहे. मशीन. ऐक ऐक. एक काम कर ना इथून हात टाक ना जरा बरं असं खाजं बी जरा बरं वाटेल रे. खाजं ना हे हात या, टाक ना थांब. इथून. हा इथून टाक. अरे काय खेचतोयस तू? आता मला कळलं रे आयुष्यात कधी कोणाची खेचली नाही पाहिजे. किती त्रास होतो खेचल्यावर रे. काहीतरी अडकतं. काय काय नको राहू दे राहू नाही, दे ते माझं आहे ते काहीतरी आहे रे, helmet मध्ये अडकलं. राहू दे ना राहू दे ना. सापडलं, सापडलं. नको राहू दे ते लगेच माझं काय problem? हे डॉक्टर थांब. ए येड्या राहू दे ना. थांब, ए, थांब. अरे काय करतोय? ऐक, ऐक. काय बोलला काय बोलला? जोरात बोल ना. आता बोल. निघालं. काहीच प्रॉब्लेम नाही आता. आता बोल. आता बोल. अरे लगेच जाऊ शकतोस तू आता घरी. काम करूया आता. हे मला ऐकू येत नाही रे या कानाने. कसं काय ऐकू येणार कानच काढल्यावर. अरे माझा कान काढला तू. दे माझा कान दे. कशाला हवा? अरे कसं लावा म्हणजे माझा आहे तो. दे मला. चला एक आहे ना. अरे एक आहे म्हणजे तो पण माझा आहे. बघ, माणसाची जास्त हवं बरी नाही माणसं. अरे अरे जास्त हवं म्हणजे का ते पैसे आहेत का? माझा लहानपणापासून 2 कान होते माहितीये का? दे माझा कान. काय यार तू ह्याच्यातच टाइम वेस्ट दे मला कान ना. इकडे बस. दे. काय रे मिक्सर मसाला वाटला काय? कान फिट केला. फिट केला. काय करायचं आता मला कळत नाही. थांब. एक लास्ट ऑप्शन आहे माझ्याकडे. काय काय? पेनल्टी किक. तुझ्यावर पेनल्टी लावली पाहिजे सगळ्या डॉक्टरांनी. इकडे बस. बस इकडे बस. काय करू का? हात मागे घे. हा तू काय मला तालिबानला आणलंय की हलाल करायला आणलंय? कुठे आणलंय कुठं? हे काय करतोय? ए बॉयज रेडी? 1 2 3 4. Unfortunately, love had started before 3 months and from the ground dizzy of making this medicine yesterday it worked. Yeah, your doctor is going to make a call and प्रसादजी तयार आहेत. प्रसादजी तयार आहेत. आपल्या देवाचं स्मरण करतायत आणि ते आले आणि त्यांनी मारलाय गो. नाही त्यांच्या बुटाची लेस म्हणतायत. ठीक आहे पुन्हा एकदा त्यांनी माप घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या देवाचं स्मरण करतायत ते आणि एकदा हाडं खिळखिळी करून घेतायत. पुन्हा एकदा धावतायत आणि पुन्हा एकदा मारलाय गो.
बाबू मेरा हेलमेट निकल गया, अब हम मुनीम जी का सारा कर्जा चुका देंगे. वा 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 बाबा बाबा चला दुसरी केस सॉल्व बाबा. बाबा थँक्यू बाबा, थँक्यू, सगळं तुमच्यामुळे बाबा. लगेच घरी येतो लगेच. अहो डॉक्टर, अहो माझा हेल्मेट डॉक्टर, अरे काय माझा हेल्मेट घातलाय तुम्ही. अजूनही माझं तुझं करतो जा. बरं बाबा ठीक आहे. डॉक्टर तुझं काय माझं काय तू काय हे अडकलं जे बस हे अडकलं बस ना बस 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 अडकलं हे. काय काय घेतलं होतं याने. ही पिसारी का एक तर तू तरी नाही तर मी तरी. काही फालतू ना माझ्या. हे बघ हे ऐक ऐक. मॅड आहेत तुम्ही दोघे. तुम्ही म्हणजे काहीही करता रे. पण लोकांना हसवणं, हसवत राहणं ही फार गंमत आहे यातली. तुम्ही कुठेही ते ड्रॅग होऊ दिलं नाही. तुमच्या दोघांची केमिस्ट्री वादातीत आहे, फारच उत्तम आहे. आणि एखादा मूर्ख विषयी तुम्ही आमच्या पचनी पाडू शकता, हे फार श्रेष्ठ आहे. त्याबद्दल मी तुम्हाला टोपी देतो. रेणुकाताई, तुला कसं वाटला? वा 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 वा. प्रसाद, संदीप, तुम्ही मागच्या वेळेला प्रॉमिस दिलं होतं की टोपी घेणार आणि तुम्ही जागलात यार त्या प्रॉमिसला. सुपर्ब सुपर्ब. आणि अप्रतिम टायमिंग होतं. मस्त लिहिला होता. म्हणजे प्युअर मनोरंजन ज्याला म्हणतात ते म्हणजे हा ॲक्ट आहे. त्यामुळे क्या बात है. तुमची ती बाईक घ्या आणि जाऊन बसा पटकन. मित्रांनो, आपले आजचे सगळे परफॉर्मन्स झालेले आहेत. तेव्हा आपण भेटत आहोत उद्या रात्री 9:30 वाजता कल्ला करण्यासाठी. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.